पाठ 9 प्रतापगडावरील पराक्रम। शिवरायांच्या वाढत्या हालचाली बघून आदिलशाही दरबार काळजीत पडला। दरबारापुढे महत्वाचा प्रश्न होता, शिवाजीचा बिमोड कसा करायचा। शेवटी आदिलशहाची आई बडी साहेबीण हिने दरबारात प्रश्न विचारला की शिवरायांशी मुकाबला कोण करणार। धिप्पाड देहाचा एक सरदार पुढे आला, त्याचं नाव अफझल खान। शिवाजीला ठार मारून विजापुरी आणतोच असा विडा उचलून शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात अफझल खानाने उचलला। मोठ्या आयटीनं आणि थाटामाटात विजापुरातून अफझल खान बाहेर पडला। मोठ्या घमेंडीनी महाराष्ट्राची वाट चालू लागला। शिवराय त्यावेळी राजगडावर होते। अफझल खान चालून येत आहे ही बातमी कळली, पण ते डगमगले नाही। खान कपटी, तेव्हा त्याच्याशी युक्तीनं सामना केला पाहिजे हे शिवरायांनी ठरवलं। राजगडावरून जिजामातेशी सल्लामसलत करून त्यांचा आशीर्वाद घेऊन ते प्रतापगडाकडे निघाले। शिवराय प्रतापगडावर गेले हे कळताच खान चिडला, कारण त्याला माहिती होतं प्रतापगडावर चालून जाणं सोपं नाही, कारण तो किल्ला होता डोंगरामध्ये। शिवरायांनी प्रतापगड खाली उतरून यावं म्हणून खानानी तुळजापूर, पंढरपूर या देवस्थानांना उपद्रव दिला, रयतेचा खूप छळ केला। पण शिवरायांनी खानाचा डाव ओळखला आणि प्रतापगड सोडलाच नाही। तेव्हा मग खानाने दुसरा डाव टाकला। प्रेमळपणाचं सोंग घेऊन त्यांनी शिवरायांना निरोप पाठवला, तुम्ही माझ्या मुलासारखे, मला भेटायला या, आमचे किल्ले परत द्या, मी तुम्हाला आदिलशहाकडून सरदारकी देववतो। खान आपल्याशी कपटी डाव खेळतो आहे हे शिवरायांनी झटकन ओळखलं आणि खानाला निरोप पाठवला, खान साहेब, मी तुमचे किल्ले घेतले, मी अपराधी आहे, मला क्षमा करा, पण मला आपणच प्रतापगडाखाली भेटायला या, कारण मला तुम्हाला तिकडे येऊन भेटायची भीती वाटते। अफझल खान हसला, वा, बहुत खुशी, हा डरपोक माझ्याशी कसला लढाई खेळतो। ठीक आहे, आपणच जावं आणि प्रतापगडावरच्या भेटीत त्याला चिरडून टाकावं। मग प्रतापगडाखालच्या माचीवर भेटायची जागा ठरली। भेटीच्या वेळी दोघांनी आपल्याबरोबर एक एक सेवक आणावा आणि आपले 10 अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवावे असं ठरलं। भेटीसाठी छानदार शामियाना उभारला। शिवरायांनी सावधगिरीने आपल्या सैन्याच्या निरनिराळ्या तुकड्या केल्या, कडेकोट बंदोबस्त केला। भेटीचा दिवस उजाडला। सकाळी शिवरायांनी भवानी देवीचं दर्शन घेतलं आणि पोशाख करायला सुरुवात केली। त्यांनी अंगात चिलखत घातलं, त्यावर जरीचं कुडतं आणि अंगरखा घातला, डोक्याला जिरेटोप घालून मंदिल बांधला, डाव्या हाताच्या बोटात वाघनखं चढवली आणि हाताच्या अस्तनीत बिचवा लपवला। शिवराय खानाच्या भेटीसाठी असे तयार झाले। खान शिवरायांच्या आधी शामियान्यात येऊन बसला होता आणि मनोराज्य करत होता। शिवराय शामियानाजवळ आले, बंडा सय्यदला पाहताच तिथेच उभे राहिले। खानाने महाराजांच्या वकिलाला विचारले, राजे आत काय येत नाहीत? वकील म्हणाला, ते बडा सय्यदला भीतात, त्याला दूर करा। बडा सय्यद दूर झाला आणि शिवराय आत गेले। खान म्हणाला, या राजे, भेटा आम्हाला। खानाने शिवरायांना आलिंगन दिले। धिप्पाड खानापुढे शिवराय अगदी छोटेसे वाटत होते। खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बगलेत दाबली आणि दुसऱ्या हाताने कुशीत कट्यारीचा वार केला। शिवरायांच्या अंगरख्याखाली चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले। मग त्यांनी अत्यंत चपळाईने खानाच्या पोटावर वाघ नखांचा मारा केला। डाव्या हाताच्या अस्तनीत लपवलेला बिचवा उजव्या हाताने काढून खसकन खानाच्या पोटात खुपसला आणि त्याची आतडी बाहेर पडली। खान कोसळला। एवढ्यात बडा सय्यद शामियानात घुसला। तो शिवरायांवर वार करणार एवढ्यात जिवाजी महाला धावून आला आणि त्यांनी तो वार आपल्या अंगावर घेतला आणि म्हणूनच होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण पुढे रूढ झाली। विजयी शिवराय गडावर गेले। इशाऱ्याची तोफ झाली। शिवरायांचे सैन्य इशाऱ्याची वाटच पाहत होते। तोफ होताच झाडीत लपून राहिलेले शिवरायांचे सैन्य खानाच्या फौजेवर तुटून पडले। खानाच्या फौजा बेसावध होत्या। अफझल खानाचा मुलगा फाजल खान कसाबसा निसटला आणि त्यांनी सांगितलेली बातमी ऐकून विजापुरात हाहाकार उडाला। शिवरायांच्या पराक्रमाचे पोवाडे सह्याद्रीच्या कडेकपारीत घुमू लागले। आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच। अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा
आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.